श्रीराम जय राम जय जय राम. नमस्कार. आज 28 जुलै वार मंगळवार. श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज. आज आपण श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांचे अत्यंत सुंदर आणि प्रेरणादायी आणि जीवनाला धैर्य देणारे प्रवचन मी तुम्हाला सांगणार आहे. आजच्या प्रवचनाचा विषय आहे नाम घेणाऱ्याच्या मागे पुढे मी उभा आहे. चला तर मग हा महाराजांचा अमूल्य संदेश समजून घेऊया. मित्रांनो, आजच्या प्रवचनात महाराज आपल्याला एक अतिशय मोठा दिलासा देतात. ते सांगतात की जो भक्त प्रेमाने आणि श्रद्धेने भगवंताचे नाम घेतो त्याच्या पाठीशी स्वतः भगवंत उभे असतात. जीवनात प्रत्येकालाच अडचणी येतात. कधी मन खचते, कधी अपयश येते, तर कधी आपल्या अपेक्षेप्रमाणे गोष्टी घडत नाहीत. अशा वेळी आपण अनेक ठिकाणी आधार शोधतो, पण महाराज सांगतात की सर्वात मोठा आधार म्हणजे भगवंताचे नाम. महाराज पुढे सांगतात की आपण जगातील गोष्टींमध्ये इतके गुंतून जातो की भगवंताला आपण विसरून जातो. पण जेव्हा मन नामाशी जोडले जाते तेव्हा हळूहळू चिंता कमी होते आणि धैर्य मनाला मिळते. नामस्मरण म्हणजे केवळ शब्दांचा उच्चार नाही, तो भगवंताशी जोडणारा जिवंत धागा आहे. हा धागा जितका मजबूत होईल तितका आपल्या मनातील भीती आणि निराशा कमी होतील. महाराज एक सुंदर संदेश देतात. तुम्ही नाम घ्या, बाकीचे मी पाहतो. हा संदेश श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांनी दिलेला आहे. याचा अर्थ असा नाही की आपण प्रयत्न करू नयेत. प्रयत्न आपलेच असावेत, पण त्यामागे भगवंतावरचा विश्वासही दृढ असावा. जेव्हा आपण प्रत्येक कामाची सुरुवात करतो, पण ते काम करताना एक आपण चूक करतो. ते म्हणजे आपण एखादे काम सुरू करताना आपण भगवंताचे नाम घेत नाही. जर आपण एखादे काम सुरू करताना जर भगवंताचे नाम घेतले तर तेव्हा त्या कामात सकारात्मकता येते, मन स्थिर राहते आणि संकटांचा सामना करण्याची शक्ती मिळते. मित्रांनो, आजच्या धावपळीच्या जीवनात मनाला शांती हवी आहे का? तर याचे उत्तर आहे होय. पण ती शांती कशी मिळणार? तर ती शांती मिळणार दररोज काही मिनिटे आपण भगवंताचे नामस्मरण केले पाहिजे. सकाळी उठल्यावर, कामाला जाताना, अभ्यास करताना आणि झोपण्यापूर्वी काही मिनिटे वेळ नामस्मरणासाठी द्यावे. जर आपण श्रीराम जय राम जय जय राम हा मंत्र प्रेमाने म्हणलो तरी त्याचा परिणाम आपल्या मनावर नक्कीच होतो. महाराज सांगतात की भगवंत आपल्या भक्ताला कधीच एकटे सोडत नाहीत. कधी कधी आपल्याला त्यांची कृपा दिसत नाही, पण ती सतत आपल्या जीवनात कार्यरत असते. आजच्या प्रवचनाचा मुख्य संदेश असा आहे की नामस्मरणावर विश्वास ठेवा, भगवंतावर श्रद्धा ठेवा आणि कोणत्याही परिस्थितीत नामस्मरण सोडू नका. कारण जेथे नाम आहे तेथे भगवंत स्वतः उभे आहेत. चला आज आपण छोटासा संकल्प करूया. दररोज प्रेमाने श्रीराम जय राम जय जय राम या मंत्राचा जप करूया. आपल्या जीवनात भगवंतावरील विश्वास अधिक दृढ करूया. आजचा संदेश: जेथे भगवंताचे नाम आहे तेथे भीती राहत नाही. श्रद्धेने नाम घ्या. भगवंत सदैव तुमच्या पाठीशी उभे आहेत. जर तुम्हाला श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांचे असेच रोजचे प्रवचन ऐकायला आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या मित्रपरिवारासोबत शेअर करा. आणि अशाच रोजच्या आध्यात्मिक प्रवचनासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. श्रीराम जय राम जय जय राम. तुझ्या रूपाने भूमीवरती अवतरली माया, गोंदवलेचा स्वामी माझा रामामय झाला. गोंदवलेचा स्वामी माझा रामामय झाला.